जे बोलायचे ते बोलू द्या. मी 1.25 वर्ष गप्प राहिलो कारण माझ्या गप्प राहण्यातच एवढी ताकद आहे. बोलल्यानंतर काय होईल? धनंजय मुंडेंचा विरोधकांना टोला. पोलिसांच्या वर्दीला भले भले घाबरतात, त्यामुळे पोलिसांनी आपली दहशत निर्माण करावी. सांगलीत बोलताना मंत्री चंद्रकांत पाटलांचा पोलिसांना सल्ला. कॅप्टन अशोक खराची एसआयटी चौकशी केवळ नाटक. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत चौकशी करावी. माजी आमदार अनिल गोटेंची मागणी. जालना जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा, नागरिकांना घाबरण्याची गरज नाही. जिल्ह्यातल्या 177 पंपांपैकी 10% पेट्रोल पंप तात्पुरत्या स्वरूपात बंद. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची माहिती. चंद्रपुरात बीएड सीईटी परीक्षेदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा शेकडो विद्यार्थ्यांना फटका. मुंबईतल्या आंबा मार्केट डाऊन झाल्याने कोल्हापूरमध्ये हापूस आंब्याची आवक वाढली. आंब्याला 1000 ते 1200 रुपये प्रति डझन दर. महिलांमध्ये होणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देणारी HPV लस शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध. 14 वर्षांच्या मुलींनी ही लस आवर्जून घ्यावी. चाकण ग्रामीण रुग्णालयातल्या डॉक्टरांचं आवाहन. सांगलीत मुलींच्या वारंवार चोरीच्या तक्रारी येत असल्यानं बापानं पोरींना उलटं टांगून मारलं. एकीचा मृत्यू, एकीची प्रकृती गंभीर. दारूच्या नशेत असलेल्या क्रूर बापाच्या कृत्यानं सांगली हादरली. धुळे जिल्ह्यात ओमिनी व्हॅनला अचानक आग. 3 प्रवासी थोडक्यात बचावले. आगीमुळे काही वेळ वाहतूक ठप्प. साताऱ्याच्या सज्जनगड किल्ल्यावरून एका व्यक्तीची उडी मारत आत्महत्या. सातारा तालुका पोलिसांनी मृतदेह दरीतून काढला बाहेर, मात्र आत्महत्येचं कारण अजूनही अस्पष्ट.